नमस्कार, मी राकेश सावे आपणा सर्वांचं महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत AFI तर्फे मान्यता प्राप्त एज ग्रुप्स किंवा कॉम्पिटिशन मधले जे गट असतात ते कोणकोणते असतात आणि प्रत्येक गटातील इव्हेंट लिस्ट किंवा स्पर्धा प्रकारांची यादी. हा व्हिडिओ आपण 2 भागात करतोय. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पुरुष व मुले यांचे कोणकोणते ग्रुप्स असतात आणि त्यांची इव्हेंट्स कोणकोणते घेतले जातात. तर आपण पाहूया. सर्वप्रथम आपण पाहूया की मुलांच्या ज्या स्पर्धा होतात त्या कोणकोणत्या गटामध्ये घेतल्या जातात. तर त्यामध्ये पहिला गट आहे खुला पुरुष गट, दुसरा गट आहे 23 वर्षाखालील पुरुष, तिसरा गट 20 वर्षाखालील पुरुष, चौथा गट 18 वर्षाखालील पुरुष, पाचवा गट 16 वर्षाखालील मुले आणि 6वा गट 14 वर्षाखालील मुले. यानंतर जो गट आहे त्याला आपण सब ज्युनियर गट असं म्हणतो. यामध्ये 12 वर्षाखालील मुले, 10 वर्षाखालील मुले आणि 8 वर्षाखालील मुले. तर या प्रकारे हे सर्व गट असतात. यामध्ये सब ज्युनियर जो ग्रुप आहे या ग्रुपच्या स्पर्धा फक्त राज्य स्तरापर्यंत घेतल्या जातात. म्हणजेच जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय या 2 स्तरांवरती स्पर्धा घेतल्या जातात. आता आपण इंडिव्हिज्युअल प्रत्येक गटांच्या ज्या स्पर्धा आहेत त्यांची यादी पाहूया. सर्वप्रथम खुला गट पुरुष आणि 23 वर्षाखालील पुरुष या गटाची आपण स्पर्धा कोणत्या कोणत्या असतात त्या पाहूया. दोन्ही गटांना कॉमन इव्हेंट लिस्ट आहे. ट्रॅकवरील घेतले जाणाऱ्या स्पर्धा ज्या आहेत त्या आहेत 100 मीटर स्पर्धा, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 1500 मीटर धावणे, 5000 मीटर धावणे, 10000 मीटर धावणे. त्यानंतर अडथळा स्पर्धा आहेत 110 मीटर हर्डल्स, 400 मीटर हर्डल्स आणि 3000 मीटर स्टिपल चेस. 110 मीटर हर्डल्ससाठी हर्डलची जी उंची आहे ती ठेवतो 1.067 मीटर्स, 1.067 मीटर. 400 मीटर हर्डल्ससाठी उंची असते 91.4 सेंटीमीटर्स आणि 3000 मीटर स्टिपल चेससाठी सुद्धा जी उंची ठेवली जाते ती आहे 91.4 सेंटीमीटर्स. रिलेच्या ज्या स्पर्धा होतात त्या आहेत 4x100 मीटर रिले स्पर्धा, 4x400 मीटर रिले स्पर्धा आणि 4x400 मीटर मिक्स्ड रिले स्पर्धा. मिक्स्ड रिले म्हणजे 2 पुरुष व 2 महिला असे प्रकारचे कॉम्पिटिटर्स असतात. स्पर्धक जे 4 स्पर्धक असतात त्यापैकी 2 मुलं आणि 2 मुली अशा पद्धतीने घेतले जातात आणि ही स्पर्धा 400 मीटर प्रत्येकाने पळायचं असतं. त्यानंतर चालण्याची जी स्पर्धा आहे त्यामध्ये 20,000 मीटर चालण्याची स्पर्धा. हे सर्व स्पर्धा ट्रॅकवर घेतल्या जातात. त्यानंतर आपण बघूया फील्ड इव्हेंट्स. फील्ड इव्हेंट्समध्ये उंच उडी, बांबू उडी, लांब उडी, तिहेरी उडी, गोळाफेक. गोळाफेकचं वजन असतं 7.26 kg. त्यानंतर आहे थाळीफेक. थाळीफेकचं वजन 2 kg, 2 किलो. हॅमर थ्रो किंवा आपण त्याला हातोडा फेक असं म्हणतो. तर त्या हॅमरचं वजन सुद्धा 7.26 kg किंवा 7.26 kg. आणि शेवटचा फील्ड इव्हेंट आहे भालाफेक. भाल्याचं वजन असते 800 ग्राम. त्यानंतर येतात एकत्रित स्पर्धा. एकत्रित स्पर्धेमध्ये पुरुष आणि 23 वर्षाखालील पुरुष या दोन्ही गटांसाठी डेकॅथलॉन स्पर्धा घेतली जाते, ज्यामध्ये 10 इव्हेंट्स खेळवले जातात 2 दिवसांच्या कालावधीत. पहिल्या दिवशी जे 5 इव्हेंट खेळवले जातात ते या प्रकार आहेत: 100 मीटर, लांब उडी, गोळाफेक, उंच उडी आणि 400 मीटर. व दुसरा दिवस
110 मीटर हर्डल, थाळीफेक, बांबू उडी, भालाफेक आणि 1500 मीटर धावणे. यामध्ये जो क्रम दिलेला आहे हा क्रम बदलता येत नाही, याच क्रमाने ते स्पर्धा घेतले जातात. आउटसाइड द स्टेडियम म्हणजे स्टेडियमच्या बाहेर घेतल्या जाणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत या गटांसाठी 20 किलोमीटर चालण्याची स्पर्धा, 50 किलोमीटर चालण्याची स्पर्धा आणि 10 किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धा. तर आता वळूया पुढच्या ग्रुपकडे. पुढचा ग्रुप आहे 20 वर्षाखालील पुरुष आणि त्यांच्यासाठी ट्रॅक मधले इव्हेंट्स आहेत 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 1500 मीटर धावणे, 5000 मीटर धावणे, 10,000 मीटर धावणे, अडथळा स्पर्धा, 110 मीटर हर्डल्स, 400 मीटर हर्डल्स आणि 3000 मीटर स्टिपल चेस. 110 मीटर हर्डल्सची हाईट 99.1 सेंटीमीटर, 400 मीटर हर्डल्ससाठी 91.4 सेंटीमीटर्स आणि 3000 मीटर स्टिपल चेससाठी हर्डलची उंची 91.4 सेंटीमीटर्स. या गटासाठी ज्या रिले स्पर्धा आहेत 4x100 मीटर रिले स्पर्धा, 4x400 मीटर रिले स्पर्धा, 4x400 मीटर मिक्स्ड रिले स्पर्धा आणि 10,000 मीटर चालण्याची स्पर्धा. आता पाहूया की फील्ड इव्हेंट्स कोणते आहेत. उंच उडी, बांबू उडी, लांब उडी, तिहेरी उडी, गोळाफेक, गोळ्याचं वजन असते 6 किलो. त्यानंतर आहे थाळीफेक, थाळीचे वजन 1.75 kg म्हणजे आपण 1.25 kg ज्याला म्हणतो. त्यानंतर आहे हॅमर थ्रो, हॅमरचं वजन असते 6 किलो आणि भालाफेक, भाल्याचं वजन असते 800 ग्रॅम. एकत्रित स्पर्धेमध्ये इथे सुद्धा डेकॅथलॉन ही स्पर्धा घेतली जाते आणि पुरुष खुला गट किंवा 23 वर्षाखालील पुरुष यांच्यासाठी जे स्पर्धा आहे डेकॅथलॉनची एकदम त्याच पद्धतीने त्याच प्रकाराने ही स्पर्धा घेतली जाते 2 दिवसामध्ये आणि तेच 10 इव्हेंट असतात जे त्यांच्यासाठी आहेत. याच्यामध्ये काही वेगळा बदल नाहीये. आउटसाइड द स्टेडियम आपण स्टेडियमच्या बाहेर जे स्पर्धा घेतो त्यामध्ये 10 किलोमीटर चालण्याची स्पर्धा आणि 8 किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धा असे आहेत पुरुष 20 वर्षाखालील यांचे इव्हेंट लिस्ट. आता पुढील गट आपण बघूया. 18 वर्षाखालील पुरुष या गटांसाठी ट्रॅकवरील स्पर्धा आहेत 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 1500 मीटर धावणे, 3000 मीटर धावणे, अडथळा स्पर्धा, 110 मीटर हर्डल्स, 400 मीटर हर्डल्स आणि 2000 मीटर स्टिपल चेस. 110 मीटर हर्डल्सची उंची असते 91.4 सेंटीमीटर. 400 मीटर हर्डल्ससाठी हर्डल्सची उंची 83.8 सेंटीमीटर आणि 2000 मीटर स्टिपल चेससाठी हर्डल्सची उंची 83.8 सेंटीमीटर. या गटासाठी जो रिले प्रकार आहे तो आहे मेडले रिले. मेडले रिलेमध्ये 4 स्पर्धक धावणारे जे आहेत ते 4ही स्पर्धक वेगवेगळे अंतर धावतात. पहिला स्पर्धक जो असतो तो 100 मीटर धावतो, दुसरा स्पर्धक 200 मीटर, तिसरा स्पर्धक 300 मीटर आणि चौथा स्पर्धक 400 मीटरचे अंतर धावतो. अशा प्रकारे ही मेडले रिले स्पर्धा घेतली जाते. आणि चालण्याच्या स्पर्धेमध्ये जे इव्हेंट आहे तो आहे 10,000 मीटर चालण्याची स्पर्धा. त्यानंतर आपण पाहूया फील्ड इव्हेंट्स. फील्ड इव्हेंट्समध्ये आहेत उंच उडी, बांबू उडी, लांब उडी, तिहेरी उडी, गोळाफेक ज्यामध्ये गोळ्याचं वजन असतं 5 किलो, थाळीफेक, थाळीचे वजन आहे 1.5 किलो, हातोडा फेक, हॅमरचे वजन असतं 5 किलो आणि भालाफेक ज्यामध्ये भाल्याचं वजन असते 700 ग्राम. एकत्रित स्पर्धेमध्ये या गटाला सुद्धा डेकॅथलॉन स्पर्धा घेतली जाते. 10 इव्हेंट्स 2 दिवसामधले आणि अगदी आधीचे जे आपण 2 गटांचे जे इव्हेंट्स डिस्कस केले त्यामध्ये जसं म्हटलं होतं की डेकॅथलॉन आणि त्यांचे इव्हेंट्स हे सेम
या गटाला सुद्धा तेच असतात आणि त्याच क्रमाने त्याच प्रकारे घेतले जातात. स्टेडियमच्या बाहेर घेणारे जे स्पर्धा आहेत त्यामध्ये क्रॉस कंट्री स्पर्धा, ज्यात 6 किलोमीटरचा अंतर असतं, या गटासाठी ही एकमेव आउटसाइड स्टेडियमची स्पर्धा आहे. यानंतरचा गट आपण पाहूया. यानंतरचा गट आहे 16 वर्षाखालील मुले. यांच्यासाठी ट्रॅकवरील ज्या स्पर्धा आहेत, 100 मीटर धावणे, 300 मीटर धावणे, 800 मीटर धावणे आणि 2000 मीटर धावणे. अडथळा स्पर्धांमध्ये या गटासाठी नव्याने सुरू केलेला 80 मीटर हर्डल्स हा स्पर्धा घेतली जाते. आणि या स्पर्धेसाठी जे हर्डल्स आहेत हे थोडंसं वेगळा नियम आहे. यामध्ये 7 हर्डल्स लावले जातात. इतर आपले जे रूल बुकमध्ये 100 मीटर हर्डल्स, 110 मीटर हर्डल्स, 400 मीटर हर्डल्स तुम्ही जर पाहिलात तर त्यामध्ये 10 हर्डल्स लावले जातात. प्रत्येक स्पर्धकाला 10 हर्डल्स पार करायचे असतात. मात्र 16 वर्षाखालील मुले या गटामध्ये 80 मीटर हर्डल्सची जी स्पर्धा आहे त्यामध्ये स्पर्धकाला 7 हर्डल्स क्लिअर करायचे असतात. आणि प्रत्येक हर्डलची जी हाईट आहे ती आहे 83.8 सेंटीमीटर. यामध्ये रूल बुकमध्ये तुम्हाला हे सापडणार नाही म्हणून आम्ही इथे डिस्प्लेवर दाखवतोय की अंतर किती असते हर्डल्स मधलं आणि सुरुवातीपासूनचे पहिल्या हर्डल्स पासून. तर प्रारंभ रेषेपासून ते पहिली हर्डल जिथे असते तिथपर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर 13.5 मीटर असते. त्यानंतर 2 हर्डल्स मधलं जे अंतर आहे ते 8.6 मीटर असतं. आणि शेवटची हर्डल किंवा 7वी हर्डल जी आहे तिथपासून ते अंतिम रेषेपर्यंत हे अंतर 14.9 मीटर असतं. तर अशा प्रकारे हे हर्डल्सचे माहिती आहे. या गटासाठी जी रिले स्पर्धा आहे ती मेडले रिले स्पर्धा आहे आणि 5000 मीटर चालण्याची स्पर्धा आहे. हे ट्रॅकवरचे इव्हेंट्स आहेत. यापुढील फील्ड इव्हेंट्स आपण पाहूया. तर फील्ड इव्हेंट्स आहेत उंच उडी, लांब उडी, गोळाफेक, थाळी फेक, हातोडा फेक आणि भाला फेक. गोळाफेकचं वजन असतं 4 किलो, थाळीचं वजन 1.25 किलो, हातोड्याचं वजन 4 किलो आणि भाला फेकसाठी भाल्याचं वजन असतं 600 ग्राम. एकत्रित स्पर्धेमध्ये परत इथे नव्याने सुरू झालेला ही स्पर्धा आहे. त्यामध्ये हेक्सॅथलॉन हा स्पर्धेला नाव आहे आणि ह्यामध्ये 6 इव्हेंट्स खेळवले जातात स्पर्धकाला. हे 2 दिवसाच्या कालावधीमध्ये खेळवले जातात. आता ते कोणते इव्हेंट्स आहेत ते आपण पाहूया. पहिल्या दिवशी 100 मीटर लांब उडी आणि गोळाफेक. दुसऱ्या दिवशी उंच उडी, भालाफेक आणि 1000 मीटर धावणे. या पद्धतीने हे इव्हेंट्स खेळवले जातात. हा क्रम सुद्धा मोडता येत नाही. याच क्रमाने याच पद्धतीने हे इव्हेंट्स खेळवावेत. आउटसाइड द स्टेडियम. स्टेडियमच्या बाहेर घेतले जाणारे जे इव्हेंट आहेत 16 वर्षाखालील मुलांसाठी एकच इव्हेंट आहे, तो म्हणजे 2 किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धा. तर या प्रकारे 16 वर्षांचा गट आपण बघितलेला आहे. पुढचा गट आहे 14 वर्षाखालील मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी जे ट्रॅकवरील इव्हेंट्स आहेत ते आहेत 60 मीटर धावणे, 600 मीटर धावणे. फील्ड इव्हेंट्स आहेत उंच उडी, लांब उडी, गोळाफेक ज्यात गोळ्याचं वजन असतं 3 किलो आणि नव्याने परत सुरू झालेला हा इव्हेंट आहे बॉल थ्रो किंवा चेंडू फेक आपण त्याला म्हणतो. यामध्ये चेंडूचं वजन दिलं गेलेलं आहे 159 ग्राम आणि त्यामध्ये टॉलरन्स आहे ±4 ग्राम, 4 ग्रामचा. त्याचप्रमाणे त्या बॉलची जी डायमीटर आहे हे दिलं गेलेलं आहे 7.13 म्हणजे 7.13 सेंटीमीटर पासून 7.29 सेंटीमीटर. तर या मापामध्येच तो बॉल बसला पाहिजे आणि बॉल कुठल्याही प्रकारे बनवला गेलेला असेल तर तो चालतं. फक्त ह्याचं वजन आणि डायमीटर हे मॅच झालं पाहिजे. एकत्रित स्पर्धा जी 14 वर्षाखालील मुलांसाठी आहे ती आहे ट्रायथलॉन स्पर्धा. ही 1 दिवसाची स्पर्धा आहे आणि एका दिवसामध्ये त्या स्पर्धकाला 3
इव्हेंट्स खेळावे लागतात. इव्हेंट्स आहेत 60 मीटर्स रन किंवा 60 मीटर धावणे, लांब उडी आणि बॉल थ्रो. ह्यांचाही क्रम याच पद्धतीने घेतला जातो. तर हे होते आपले इव्हेंट्स अंडर 14 साठी किंवा आपण ज्यांना म्हणतो 14 वर्षाखालील मुले. या पुढील ग्रुप आहेत सब ज्युनियर ग्रुप. सब ज्युनियर ग्रुप जो आहे हा फक्त स्टेट लेवल पर्यंत घेतला जातो. ह्याच्या पुढे आपण नॅशनल्स वगैरे होत नाही या ग्रुपसाठी. तर यामध्ये कुठले इव्हेंट्स घेतले जातात, महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशननी जे आता यावर्षी मान्यता दिलेली जे इव्हेंट्स आहेत त्या इव्हेंट्सकडे आपण लक्ष देऊया. आता 12 वर्षाखालील मुले पहिला गट, त्यामध्ये ट्रॅकवरचे इव्हेंट्स आहेत 60 मीटर धावणे, 200 मीटर धावणे आणि 4x100 मीटर रिले स्पर्धा. तसंच फील्ड मधले इव्हेंट आहेत उंच उडी, लांब उडी आणि गोळा फेक. गोळा फेकचं वजन आहे 2 किलो. पुढचा ग्रुप आहे 10 वर्षाखालील मुले. यांच्यासाठी ट्रॅकवरील इव्हेंट्स आहेत 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि 4x100 मीटर रिले स्पर्धा. फील्ड मधील इव्हेंट्स आहेत लांब उडी आणि गोळा फेक. गोळा फेकचं वजन परत एकदा 2 किलो असं ठेवलं गेलेलं आहे. आणि शेवटचा ग्रुप आहे 8 वर्षाखालील मुले, ज्यांच्यासाठी ट्रॅकवरील जे स्पर्धा आहेत त्या होतात 50 मीटर धावणे, 80 मीटर धावणे आणि 4x50 मीटर शटल रिले. या गटासाठी जो फील्ड इव्हेंट आहे तो असतो लांब उडी. तर अशा प्रकारे आज आपण मुलांची पुरुष गट आणि मुले या सर्वांचे जे ग्रुप्स आहेत वेगवेगळे, ते कोणते कोणते गट आहेत ते पाहिले आणि त्याचप्रमाणे त्यांचे इव्हेंट्स कोणते आहेत ते आपण पाहिलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन येणार आहोत ते मुलींचे गट आणि मुलींना इव्हेंट्स जे आपण आहेत जे गटाप्रमाणे महिलांचे आणि मुलींचे दोघांचे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 2 जो आहे त्यामध्ये घेऊन येत आहोत. आमचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, आपले कमेंट्स टाकायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण भरपूर व्हिडिओज येत आहेत, नवीन नवीन व्हिडिओज आणि माहिती घेऊन येत आहोत आम्ही. आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर खालील दिलेले वेबसाईट ॲड्रेस, फेसबुक पेज ॲड्रेस आणि इंस्टाग्राम पेज ॲड्रेस खाली नोंद केलेली आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आणि परत भेटूया लवकरच. धन्यवाद.